लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सखी आणि कान्हा हे दोघंजण वेगळे होता होता कान्हाच्या एक जबरदस्त गोष्टीमुळे एकत्र येणार. आता नेमकं काय कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण पाहिलं आहे सखीने डिवोर्स पेपर्स बनवून घेतलेत आणि ते पेपर घेऊन ती आता थेट कान्हाच्या गाडीसमोर आणून स्वतःची गाडी उभी करते. सखीची गाडी कान्हा लगेच ओळखतो. कान्हा गाडीतनं खाली उतरतो. सखीसुद्धा गाडीतून खाली उतरते. कान्हा म्हणतो, काय झालं? ऐक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सखी म्हणते, वा, खऱ्या लुकमध्ये बरा दिसतोस. असो, हे घे. त्याबरोबर सखी कान्हाला एक फाईल पुढे करते. कान्हा म्हणतो, काय आहे याच्यात? सखी म्हणते, एवढा मोठा बिझनेस एम्पायरचा मालक आहेस, मला वाटलं वाचता लिहिता येत असेल तुला. बट असो, सांगते. यामध्ये आपले डिवोर्स पेपर्स आहेत, ज्यावरती असं लिहिलं आहे की आपण दोघं वेगळे होतो आणि रिझनच्या ठिकाणी तू माझी केलेली फसवणूक असं कारण लिहिलं आहे. हा अर्थात आता स्पष्ट काही लिहिलेलं नाही आहे, पण तरीही हे कारण कोर्टाला आपला डिवोर्स मंजूर करायला पुरेसं आहे. त्यामुळे गुपचूप सह्या कर आणि मोकळा हो. त्याबरोबर कान्हा आता सखीच्या हातातून ते पेपर सह्या करायला स्वतःच्या हातात घेतो. कान्हाने ते पेपर घेतल्यावर सखी मात्र इकडे मनातल्या मनात म्हणत असते, नाही, नको करूस कान्हा, हे सगळं नको करूस. प्लीज बोल मला की मला नाही करायचे आहेत डिवोर्स पेपर्सवर सह्या. मी पेपर्स बनवून घेतलेत, पेपरवर सह्या केल्यात, पण अजूनही माझ्या मनाची तयारी नाही झालेली की मला तुझ्याकडनं डिवोर्स हवा आहे. कान्हा प्लीज सह्या नको करूस. त्याबरोबर कान्हा आता पेपर्सवरती काहीतरी लिहितो आणि ते पेपर सखीच्या ताब्यात देतो. आता सखी ही विचारते, केल्यास सह्या? कान्हा म्हणतो, बघ तुला येतं ना वाचता लिहिता. त्यावेळी मग सखी आता ते बघते आणि म्हणते, काय आहे हे सगळं? मी तुला सांगितलं होतं पेपर्सवरती सह्या करायला. काय लिहून ठेवलं आहेस तू हे सगळं पेपरवर मूर्खासारखं? वेड लागलं आहे का तुला डिवोर्स पेपर्सवरती हे असं काहीतरी लिहायला? कान्हा म्हणतो, मी जे लिहिलं आहे ते योग्य आहे. मी तुला माझं मत सांगत होतो, पण तू ऐकत नव्हतीस. सखी आता कान्हाने जे लिहिलेलं असतं ते वाचत असते. कान्हाने लिहिलेलं असतं, आपण दोघं कधीच वेगळे नाही होऊ शकत, कारण आपण मुळात एकच आहोत आणि जी गोष्ट एकच आहे ती वेगळी नाहीच होऊ शकत. आपलं नातं पाणी आणि साखरेप्रमाणे. तू साखरेप्रमाणे माझ्यामध्ये विरघळली आहेस. त्यामुळे आता जसं विरघळलेल्या साखरेला पाण्यातून बाजूला नाही काढू शकत, त्याचप्रमाणे तुला आणि मला एकमेकाच्या आयुष्यातून आपण नाही काढू शकत. आपल्या दोघांना एकमेकांच्या आयुष्यातून काढणं म्हणजे आयुष्यातल्या सुंदर गोड क्षणांनाच बाजूला काढण्यासारखं आहे. सन्हा एक आहे, त्यामुळे सन्हा वेगळं होण्याचा प्रश्न मुळात येतच नाही. त्यामुळे वेगळा होण्याचा हा विचार सोडून दे. तू माझी बायको आहेस, होतीस आणि कायम राहशील. सखी म्हणते, हा सगळा पोरकटपणा आहे. तुला वाटतं का तू माझी एवढी मोठी फसवणूक केल्यानंतरसुद्धा मी तुझ्याबरोबर राहीन म्हणून? नाही, हा सगळा ना तुझा एक खूप मोठा घोर गैरसमज आहे. मी तुझ्याबरोबर कधीच राहणार नाही आहे. लक्षात ठेव, मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे. कान्हा म्हणत असतो, सखी हे सगळं तू नाही, तुझ्या आतला राग बोलतोय. पण एक गोष्ट लक्षात घे, तू नक्की मला स्वीकारणार, कारण मुळात तू मला विसरलेलीच नाही आहेस. आणि प्लीज जमलं तर जरा उघड्या डोळ्यांनी आजूबाजूच्या जगात बघ, आजूबाजूच्या जगात वावर. तुला आपोआप तुझ्या आसपास असलेला खोटारडेपणा समजून जाईल. आणि एकदा का तुझ्या आसपास असलेला खोटारडेपणा तुला लख्ख दिसू लागला की त्यानंतर मग मात्र तुला आपोआपच सगळं काही स्पष्ट होईल. सगळ्या गोष्टी क्लिअर कट तुझ्या लक्षात येतील. असो, आता फार दिवस नाही, मी एकदा का पुन्हा तुझ्या घरी आलो की त्यानंतर मग मी तुझं रक्षण कायम करेनच, हे कान्हा आता मनात म्हणतो. त्यानंतर तो सखीला म्हणत असतो, मगापासून मी तुला बोलून माझं मत सांगण्याचा प्रयत्न खूपदा करत होतो, पण तुला माझं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. तुला मला समजून घ्यायचंच नव्हतं. मग शेवटी माझ्याकडे काही पर्याय उरला नाही. म्हणून मग मीच विचार केला की तुला जे डिवोर्स पेपर्स तूच आणले आहेस त्याच डिवोर्स पेपर्सवरती लिहून समजवावं, म्हणून हे लिहिलं आहे. आता हे पेपर स्वतःजवळ जपून ठेव आणि जेव्हा कधी तुला माझ्यापासून लांब जाण्याची इच्छा होईल तेव्हा हे पेपर्स बघ आणि या पेपरवरती लिहिलेलं वाच. सन्हा कधीच वेगळे होऊ शकत नाही, कारण मुळात ते दोघं एकच आहेत. सखी लग्नात अग्निभोवती
फेरे घेताना तुला दिलेलं प्रत्येक वचन मला खरं करायचं आहे. हो, मला मान्य आहे तेव्हा माझ्या मनातल्या भावना काहीशा वेगळ्या होत्या, पण म्हणून मी दिलेले शब्द, मी बोललेले वचनं हे सगळं खोटं नाही आहे. आयुष्यभर तुझी साथ देईन, तुझ्या सुखदुःखात तुझ्यासोबत असेन. ह्या गोष्टी मी तेव्हाही पूर्ण करत होतो आणि आजही पूर्ण करेन. आता हे सगळं ऐकून सखी थोडीशी सेंटी होते, पण आता ती स्वतःला सावरते, आवरते आणि म्हणते, बास झालं कान्हा, बास. तुला काय वाटतं, तू हे असं काहीतरी सेंटी आणि फिल्मी बोलशील आणि मी लगेच पागळून जाईल, विरघळून जाईल? नाही, मुळातच नाही. असं काहीही होणार नाही आहे कान्हा. तू विसर आता ते सगळं. ती जुनी सखी उरलेली नाही आहे आता मी. बास, जी लोकांच्या प्रेमासाठी झुरत राहील, तळमळत राहील. आजची सखी प्रॅक्टिकली तुझ्यासमोर उभी आहे. कान्हा म्हणत असतो, ह्या प्रॅक्टिकल चेहऱ्याच्या मागे दडलेलं इमोशनल मन लपवण्याचा कितीही प्रयत्न केलास ना, तरीही तुझ्या डोळ्यातून तुझे इमोशन्स लगेच जाया होतात. सखी म्हणते शटअप आणि ती गाडीत बसते आणि ते पेपर्स तिकडे ठेवून निघून जाते. आता ती घरी आल्यावर आता त्यांची जी मेड असते वेदू, ती लगेच तिच्याकडे येते आणि म्हणते, मॅम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. सखी म्हणते, हे बघ मला काही बोलायचं नाही आहे, नंतर ये तू. मला आता सध्या काही बोलण्याची इच्छा नाही आहे, नंतर बोलू आपण. आणि मग आता लगेचच ती वेदूला सांगते, जा तू इकडनं, नंतर बोलू आपण. आता वेदू तिला म्हणत असते, मॅम प्लीज मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज ऐकून घेतलं असतं तर बरं झालं असतं. मी रिक्वेस्ट करते आहे तुम्हाला, प्लीज. त्याबरोबर मग सखी म्हणते, बरं ठीक आहे, बोल, काय बोलायचं आहे तुला. त्याबरोबर मग वेदू म्हणते, मॅम म्हणजे हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. सखी म्हणते, जे बोलायचं असेल ते बोल पटापट. त्याबरोबर मग वेदू म्हणते, मॅम म्हणजे आज जेव्हा रात्री तुम्ही ते त्यावर सखी म्हणते, बोल वेदू. त्याबरोबर मग वेदू म्हणते, हो मॅम, काल रात्री जेव्हा तुम्ही जेवत नव्हतात तेव्हा सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं, पण तेजस्विनी मॅमच्या चेहऱ्यावरती मला दुःख जाणवत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. तोच आनंद जेव्हा तुम्ही नाराज झाल्यावर मला मनस्विनी मॅमच्या चेहऱ्यावर दिसायचा. तुम्ही जेवला नाही म्हणून घरातलं कोणीच ठीकसं जेवलं नाही. सगळेच जण जेवणाला नमस्कार करून अन्नाचा अपमान नको म्हणून एक एक घास खाऊन आपापल्या रूममध्ये गेलं. पण मनस्विनी मॅम, सॉरी तेजस्विनी मॅम. त्यावर आता सखी म्हणते, ती माझी आई आहे. त्यावर मग ती म्हणते, हो मॅम, पण तरीही प्लीज एकदा ऐका. मनस्विनी मॅम तिकडे बसून पोटभर जेवल्या. वरून त्यांनी माझ्याकडनं 2-3 वाट्या आमरस घेऊन तो आमरस खाल्लासुद्धा आणि म्हणाल्या, मला आमरस खूप आवडतो. खरंच. आणि हे सगळं मला खूप सस्पिशियस वाटलं. म्हणजे तेजस्विनी मॅम जेव्हा घरी परत आल्या होत्या तेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय त्या खात नव्हत्या, तुमच्याबरोबरच जेवत होत्या. आणि आज एकाएकी अचानक त्या हे असं काहीतरी वागल्या. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या खोलीत रडत निघून गेलात ना, तेव्हासुद्धा तेजस्विनी मॅमच्या चेहऱ्यावरती एक हसू होतं आणि ते हसू मला मनस्विनी मॅमच्या हसण्याची आठवण करून देत होतं. खरंच. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्यावर सखीला कान्हाचे शब्दसुद्धा आठवतात. डोळे उघडे ठेवून तुझ्या आसपासच्या परिसरात वावर. तुझ्या आसपासच्या परिसरातच काहीतरी सापडेल तुला. सत्याची जाणीव होईल, सत्य दिसेल. आणि मग आता सखी ही कान्हाच्या शब्दांचा विचार करू लागते. तिला वाटू लागतं, खरोखर कान्हा जे काही बोललाय त्यात तथ्य असेल का? खरोखर ही मनस्विनी मावशीच असेल का? आणि मला भास होत असतील का ही माझी आई असल्याचा? नाही, मी कान्हावर विश्वास ठेवायला नको आहे. पण कान्हा माझ्याशी खोटं या बाबतीत नाही बोलणार. सखीला कळत नसतं की काय करू, कशावर विश्वास ठेवू आणि कशावर नको. सखीचं डोकं पूर्णपणे भंजाळून गेलेलं असतं. ती विचारात मग्न असते. त्यावेळी वेदू तिला म्हणते, मॅम प्लीज ह्यातलं तुम्ही काही त्यांना सांगू नका. सखी म्हणते, डोंट वरी, मी तिला काहीही सांगणार नाही आहे. जाऊन झोप आता. मी सखीला विचारते, मॅम तुम्हाला काही हवं आहे का? सखी नकार देते. दुसऱ्या दिवशी सकाळ सखी मनस्विनीच्या समोर उभी राहते. मनस्विनी म्हणते, काय झालं, अशी का उभी आहेस? सखी म्हणते, मला सांग, तू नक्की माझी आई आहेस ना? मनस्विनी आता घाबरते. ती खाली बघते. त्याबरोबर सखी म्हणते, खाली नको बघूस, माझ्या डोळ्यात डोळे घालून, माझ्या नजरेला नजर भिडवून मग उत्तर दे मला. सांग मला, तू नक्की माझी आई आहेस ना? तू नक्की तेजस्विनी कामत आहेस ना? आता मात्र मनस्विनी विचार करते, ह्या सखीला ताबडतोब इथेच काहीतरी खोटं सांगायला हवं जे हिला खरं वाटलं पाहिजे, नाहीतर हिचा संशय वाढत जाऊ शकतो. मग ती म्हणते, सखी खरंच तुलाही माझ्यावरती विश्वास नाही राहिलेला का गं?
तुलाही माझ्यावरती शंका येते का? जाऊ देत सखी, जाऊ देत. आता जर तुलाच माझ्यावरती विश्वास राहिलेला नसेल तर मग काय फरक पडतो? मग मला स्वतःला सिद्धच नाही करायचं. तुलाही वाटत असेल मी मनस्विनीच आहे, तर मग मी मात्र आता इथे नाहीच थांबू शकत. मी जाते, मी निघून जाते. मनस्विनीने एवढी वर्ष कैदेत ठेवूनही मला जेवढं दुःख झालं नव्हतं तेवढं दुःख मला आज होतं आहे सखी. हो, आज होतं जेव्हा माझी सखी, मी जन्म दिलेली माझी मुलगी, माझी लेक मला जाब विचारते, मला प्रश्न विचारते, माझ्या अस्तित्वावर बोट उठवते. त्यावर लगेच आता मनस्विनी डोळ्यातनं खोटे अश्रू गाळू लागते. तशी सखी भाऊक होऊन जाते आणि ती लगेचच म्हणते, आई आई अगं मी प्रश्न नाही विचारत आहे, मी तुला जाब नाही गं विचारत आहे, मी फक्त बोलले. सॉरी ना आई, तू रडू नकोस ना आई, प्लीज प्लीज. आणि ती मनस्विनीला लगेच गप्प करते. त्यानंतर सखी थोड्या वेळाने तिच्या रूममध्ये येते. आता रूममध्ये येऊन ती शांत बसते, पण तिच्या डोक्यातनं ते सगळे विचार काही जात नसतात. राहून राहून तिच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत असतो, खरंच ही माझी आई आहे ना? खरंच ही मला फसवत नाही आहे ना? एवढी वर्ष मनस्विनी मावशीने ऑलरेडी मला फसवलं, आता पुन्हा नाही ना? नाही नाही नाही. आता सखी काय करते? सखी ही थेट ठरवते की आपण आता हिच्यावर लक्ष ठेवायचं. काय खरं काय खोटं हे आपण जर हिच्यावर लक्ष ठेवलं तर आपसुकच आपल्यासमोर येऊन जाईल. जर हिच्यावरती बारीक लक्ष ठेवलं ना तर ही कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते ते कळेल. मला हिच्यावरती शंका आहे म्हणून नाही, पण माझ्या मनाची खात्री व्हावी यासाठी तरी मला हे सगळं करावंच लागेल. माफ कर आई, पण मला हे करावं लागेल, त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, असं आता सखी म्हणत असते. आणि आता ती ठरवते की ती आता मनस्विनीवरती बारीक लक्ष ठेवणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता कान्हा हा साईबाबांचे आभार मानतो. तो म्हणत असतो, साईबाबा तुमच्या कृपेने आज तर मी सखीला अडवण्यामध्ये यशस्वी झालो आहे, पण हे सगळं किती दिवस, अजून किती दिवस मी सखीला असं डिवोर्स घेण्यापासून, माझ्यापासून लांब जाण्यापासून रोखून ठेवू शकतो? एक ना एक दिवस तरी सखी काहीतरी निर्णय घेईलच. तेव्हा मी काय करू? साईबाबा तुम्हीच या सगळ्यातनं मार्ग काढा आणि मला बाहेरसुद्धा वाचवा. आता तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मनात सखीबद्दल कधीच राग द्वेष नव्हता. उलट सखीबद्दल तर मला नंतर दया वाटू लागली. हळूहळू दयेचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीची जागा प्रेमाने घेतली. पण आता हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड झालं आहे. प्रेमाची जागा नात्यात सुद्धा बदलली आहे. पण आता मात्र सखीलाच ते नातं नकोसं झालं. बाबा काहीतरी करा आणि सखी पुन्हा माझ्याजवळ येऊ असं घडवून आणा. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.